नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज केळफुलाच्या चटणीची रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. त्यासाठी हे एक लहानसं केळफूल घेतलं आहे. आता हे आपण चिरूया. आधी याचा देठ काढायचा आहे. आता हे केळफूल बारीक चिरून घ्यायचं आहे. हे केळफूल चिरताना त्याचा चीक लागतो, त्यामुळे हाताला तेल किंवा पाणी लावून घ्या. ही केळफुलाची चटणी चवीला खूप छान असते. ही चटणी आंबोळी आणि इडली सोबत घेऊ शकता. आता हे केळफूल बारीक चिरून घेतलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेते. हे केळफूल तुरट असल्यामुळे आपण यामध्ये 1 ग्लास आंबट ताक घालूया आणि थोडंसं मोठं मीठ घालते. त्यामुळे या केळफुलाचा चीक आणि तुरटपणा कमी होतो. आता 10 मिनिटे असेच झाकून ठेवूया. चटणी करण्यासाठी 1 वळवलं खोबरं, 1 इंच आलं, साखरी आवळा इतकी चिंच, 10 लवंगी मिरच्या, 2 ओल्या मिरच्या आणि चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घेतलं आहे. आता आपण हे वाटायचं आहे. आता ताकामध्ये बुडवून 10 मिनिटे झाली आहेत. आता हे चिरलेले केळफूल आपण एका पातेल्यात काढून घेऊया. हे ताकातून सगळं काढून घेतलं आहे. आता स्वच्छ पाण्याने धुवूया. आता हे पाणी काढून टाकायचं आहे. आता या केळफुलाच्या फोडी तेलामध्ये परतून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे खोबरेल तेल घालते. तुम्ही जे स्वयंपाकासाठी तेल वापरता ते
आता आपण नीट वाटून घ्यायचं आहे. आता ही चटणी वाटून तयार झाली आहे. यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते. तुम्हाला ही चटणी आवडते तशी पातळ किंवा घट्ट करू शकता. या चटणीमध्ये चिंचेऐवजी ताक किंवा दही सुद्धा घातली तरी ही चटणी छान लागते. आता यामध्ये फोडणी घालते. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.